संभाजीनगरचं पालकमंत्रीपद अब्दुल सत्तार यांच्याकडे देण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांची ही खेळी भाजपला डिवचणारी असल्याची चर्चा संभाजीनगरात सुरू आहे। त्याची काय कारण आहेत बघूया, त्याबद्दलचा रिपोर्ट। सत्तारांना पालकमंत्रीपद, भाजपात असंतोष। मुख्यमंत्र्यांची खेळी, भाजपची कोंडी। संभाजीनगरात महायुतीत धुसफूस। संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे खासदार झाल्यावर पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून चांगलीच रस्सीखेच सुरू होती। भाजपनं पूर्ण ताकदपणाला लावली, मात्र पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे संभाजीनगरचं पालकमंत्रीपद सोपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी खेळी केली आहे। सत्तार यांना भाजपचा विरोध असल्यानं आता विधानसभेच्या तोंडावर दोन्ही पक्षात धुसफूस वाढण्याची शक्यता आहे। अब्दुल सत्तार हे भाजप नेत्यांना जुमानत नसल्याचा आरोप केला जातो। जालन्यात रावसाहेबांना पाडण्यात सत्तारांचा मोठा वाटा असल्याचा आरोप आहे। सिल्लोडमध्ये संपूर्ण भाजप सत्तारांच्या विरोधात आहे। संभाजीनगर असा शब्दही न वापरणारा मंत्री शहराचा पालकमंत्री कसा होऊ शकतो, अशी कुजबूज आता सुरू झाली आहे। याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे। सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पालकमंत्री हवा, अशा शब्दात भाजपनं नाराजी बोलून दाखवली आहे। हे पालकमंत्रीपद शिंदे सेनेकडे होतं, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला, तो आम्हाला मान्य आहे। आता आम्हाला आशा आहे की हे पालकमंत्री सगळ्या लोकांना घेऊन चांगलं काम करतील, विश्वासात घेतील सगळ्यांना आणि शहराचा विकासाच्या दृष्टीने, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतील। तर भाजपनं नाराज होण्याचं कारण नाही, दानवेंनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देऊन वाताहत थांबवावी, असा टोला शिवसेना शिंदे गटाने लगावलाय। भारतीय जनता पार्टीला वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण आम्ही महायुतीमध्ये काम करतोय आणि ज्या वेळेस एखाद्या पालकमंत्री नेमणुकीचा विषय असतो तो सर्वत्र अधिकार त्या पक्षाचा असतो। त्याच्यामुळे भाजपला वाईट वाटण्याचं कारण नाहीये आणि पक्षामध्ये पालकमंत्रीसाठी इच्छुक अनेक लोक होते। थोडी बहुत नाराजी असेल, परंतु कुठंच आमच्यामध्ये मतभेद नाहीये। राहिला अंबादास दानवेचा विषय, तर त्यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं। सत्तारांच्या पालकमंत्रीपदावरनं सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजपला चिमटा काढला। ज्या अब्दुल सत्तारांविषयी रोष व्यक्त केला होता, त्या अब्दुल सत्तारांना या जिल्ह्याचं, संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आल्याचा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध केला आहे। मला हे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला या सरकारमध्ये काही किंमत आहे का? पाकिस्तान तुम्ही कोणाविषयी बोलले होते? अब्दुल सत्तारांविषयी बोलले होते ना। ते अब्दुल सत्तार तुमच्या नाकावर टिचून या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले। आता काय करणार तुम्ही? सत्तारांनी आपल्या वक्तव्यांमधून नेहमीच वाद ओढवून घेतलेत। रावसाहेब दानवे असोत नाहीतर फडणवीस, भाजप नेत्यांचा सत्तारांवर रोष आहे हे लपून राहिलेलं नाहीये। मुख्यमंत्री शिंदेंनी पालकमंत्रीपदाची माळ सत्तारांच्या गळ्यात घालून त्यांना झुकतं माप दिलंय। पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची सत्तारांची धमकी काम करून गेली, अशी चर्चा संभाजीनगरात रंगली आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।